नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल व्हिडिओज फॉर स्टुडंट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 2021 साठीची तयारी करणार आहोत। त्यासाठी मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। आज सन 2017 ची प्रश्नपत्रिका सरावासाठी स्पष्टीकरणासहित सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। विभाग 1 प्रथम भाषा प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी येथे उतारा दिलेला आहे। त्या उताराचे वाचन करायचे आणि त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण सोडवणार आहोत। त्यासाठी प्रथम आधी आपण उताराचं वाचन करूया। कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात। गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल। नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती। ते कृष्णेचे दुसरे दर्शन। एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांची अमृत होय। कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील। सतत 1-2 महिने सारखे वांगीच खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही। मग वीट येणे दूरच राहिले। प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात? 1 कृष्णा, 2 वेण्णा, 3 कोयना, 4 गोदावरी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोदावरी। प्रश्न क्रमांक 2 कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृत फळे फुलतात? 1 अ काकड्या, ब टरबुजे, 3 कलिंगडे। पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 3 पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? 1 मन न भरणे, 2 पूर्ण करणे, 3 कंटाळा येणे, 4 चव घेणे। पर्याय क्रमांक 2 पूर्ण करणे। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी कविता दिलेली आहे। त्या कवितेचं वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे। कविता आहे लहान सुंदर गोजिरवाणी दिसे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार, लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी किती तरी छान, खुटकन कोठे सहज वाजले तरीही ऐकती कान, उभे करोनी शेपूट जैसे ऐटीमध्ये फार, मालकीन की जणू राणाची दिसे अशी ही खार, काम करी ही आनंदाने मध्येच खेळे खेळ, दौडी नच ही मुळी कधीही फुकट आपुला वेळ, भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार, येईन भेटाया सवनी तुझला वारंवार। प्रश्न क्रमांक 4 कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? 1 ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा, 2 आनंदाने काम करते तेव्हा, 3 गोजिरवाणी दिसते तेव्हा, 4 ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा। पर्याय क्रमांक 1 ती शेपटी उभारून ऐटीत बसते तेव्हा। प्रश्न क्रमांक 5 वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती? 1 गुबगुबीत अंग, 2 लहान खार, 3 लुकलुक डोळे, 4 गोंडेदार शेपूट। पर्याय क्रमांक 1 गुबगुबीत अंग। प्रश्न क्रमांक 6 कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? 1 मंद, 2 चंचल, 3 शांत, 4 खोडकर। पर्याय क्रमांक 2 चंचल। प्रश्न 7 खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत? सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे। या वाक्यामध्ये एकूण 6 नामे आलेली आहेत। पर्याय क्रमांक 3 6। प्रश्न क्रमांक 8 खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते? पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली। 1 स्त्रीलिंग, 2 पुल्लिंग, 3 उभयलिंग, 4 नपुंसकलिंग। यामध्ये पाने या शब्दाचा लिंग आहे 1। पर्याय क्रमांक स्त्रीलिंग। प्रश्न क्रमांक 9 खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या। यामध्ये पूर्णविराम द्यायचा राहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 10
पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? 1 शीर्षक, 2 कार्यक्रम, 3 भवितव्य, 4 ऐटीत. पर्याय क्रमांक 1 शीर्षक. प्रश्न क्रमांक 11. खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. 1 भविष्यकाळ, 2 भूतकाळ, 3 वर्तमानकाळ, 4 साधा काळ. यामध्ये पर्याय क्रमांक 2 भूतकाळ. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? 1 रुंजी घालणे, भोवती फिरणे. 2 कोसळणे, जोरात पडणे. 3 झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे. 4 धूम ठोकणे, पळून जाणे. यामध्ये पर्याय क्रमांक 3 झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे. प्रश्न क्रमांक 13. खाली दिलेल्या वाक्यातील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? यामध्ये आपल्याला म्हण शोधायचे आहे आणि म्हण शोधून त्याला समानार्थी असा तो शब्द वाक्य शोधायचा आहे. म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी याला समानार्थी आहे. 1 पुष्कळ लोक बोलतात तेच खरे. 2 अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे किंवा वागावे. प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठीची सूचना. संवाद दिलेला आहे आणि तो संवाद काळजीपूर्वक वाचून त्याच्यावर योग्य ती उत्तरं आपल्याला निवडायची आहे. स्नेहल तू रांगोळी काढ. बाई मी साक्षीला सोबत घे ना, पण लवकर काढा. फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळे आत हॉलमध्ये आहेत. अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितलंय. आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्या वर्गाची निवड कशी झाली तुला माहीत नाही? आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे. अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती. स्नेहल, झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघा किती छान रंग भरले. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. प्रश्न क्रमांक 14. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? 1 6 2 3 3 5 4 4. यामध्ये पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 3 लोकांनी सहभाग घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही? पर्याय क्रमांक 1 पथनाट्य. हा कार्यक्रम होणार नाही. प्रश्न 16. वरील संवाद कोठे घडला असावा? पर्याय क्रमांक 1 वरंड्यात. प्रश्न क्रमांक 17. खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयक किती शब्द आहेत? मेसेज, चेअर, वेब, कॅमेरा, मोबाईल, टेबल. पर्याय क्रमांक 1 5 2 6 3 4 4 3. यामध्ये पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? 1 झणी लवकर, 2 अलगद हळुवार, 3 कवन कविता, 4 वेल कुंज. यामध्ये पर्याय क्रमांक 2 अलगद हळुवार. प्रश्न क्रमांक 19. मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. 1 नाजूक, 2 गोड, 3 कर्कश, 4 मऊ. पर्याय क्रमांक 3 कर्कश. प्रश्न क्रमांक 20. दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील? 1 ग जी धा ज. त्यामध्ये अंगण, अंजीर, अंधार, अंजन ही 4ही अक्षरे अनुक्रमे व्यवस्थित बसून अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? 1 हाल हवाल, 2 शेतीवाडी, 3 पाऊस पाणी, 4 मनोमनी. यामध्ये जोडशब्द नसलेला पर्याय क्रमांक आहे 4 मनोमनी.
प्रश्न क्रमांक 22. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा. राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंबटिंब तयार होते. 1 गट, 2 जथा, 3 पथक, 4 झुंड. यामध्ये सैनिकांचं पथक असतं म्हणून पर्याय क्रमांक 3 पथक. प्रश्न क्रमांक 23. खाली दिलेल्या अक्षरांपासून 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द तयार होईल. भा, जा, व, बा, र. यामध्ये या शब्दांपासून बाजारभाव हा शब्द तयार होतो आणि त्यामध्ये 4थ्या व 5व्या क्रमांकाचा भाव हा श्रद्धेला समानार्थी आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 4थ्या व 5व्या. प्रश्न क्रमांक 24. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. यामध्ये हारला योग्य असा शब्द पर्यायातून निवडायचा आहे. त्याचा आहे हार म्हणजे पराभव आणि दुसऱ्या हार हा माळ येतोय पण इथं पहिला हार हा शब्द आहे त्याचा अर्थ आहे पराभव. प्रश्न क्रमांक 25. ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिला आहे. तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे आणि तो आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विभाग 2 गणित. प्रश्न क्रमांक 26. रोमन संख्या चिन्हानुसार m वजा d भागिले l बरोबर किती. आता यामध्ये आपल्याला m ला किती संख्या आहे, d ला किती संख्या आहे आणि l ला किती आहे हे सर्वात आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये m बरोबर 1000, d बरोबर 500 आणि l बरोबर 50 ह्या संख्या आहेत. मग आता या दिलेल्या अंकामध्ये आपल्याला त्या मांडायच्या आहेत. m म्हणजे 1000, d म्हणजे 500 आणि l म्हणजे 50. मग 1000 वजा 500 भागिले 50 हे गणित आपल्याला आता सोडवायचं आहे. त्यामध्ये 1000 प्रथम भागाकार करायचा आहे त्यामुळे 500 भागिले 50 याचा भागाकार आपण आधी करणार आहोत. मग 1000 वजा 500 भागिले 50चं उत्तर येते 10. मग 1000 वजा 10 बरोबर 990. पर्याय क्रमांक 4 आपल्याला इथं दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक 4 990. प्रश्न क्रमांक 27. 65,500 घेतलेली गाडी 54,000 विकली तर किती रुपये तोटा झाला. यामध्ये स्पष्टपणे तोटा झालेला आपल्याला दाखवलेला आहे. त्यासाठी आपण आधी त्या संख्या लिहून घेणार आहोत. 65,500 वजा 54,000 ही वजाबाकी येते 11,500 म्हणजे 11,500 रुपयाचा तोटा झालेला आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक 2 11,500. प्रश्न क्रमांक 28. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील. येथे आपल्याला 50च्या जास्तीत जास्त नोटा विचारलेल्या आहेत त्यामुळे 970ला 50ने पूर्ण भाग जात नाही म्हणून 970 पेक्षा लहान व लहान संख्या कोणती आहे ती आधी पाहायची आहे. तर 950 येते जिला 50ने पूर्ण भाग जातो म्हणून 950 भागिले 50 याचा भागाकार 19 असा येतो म्हणून 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त 19 नोटा असतील. पर्याय क्रमांक 3 येथे दिसत आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3 19. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही. पेंटोमिनो म्हणजे काय. समान जोडणीच्या 5 आकृत्या जेथे असतात त्याला पेंटोमिनो असं म्हणतात. याच्यामध्ये समान जोडणीच्या 5 आकृत्या कोणत्या आहेत ते आपण प्रथम पाहू. आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे त्यामध्ये चौकोन मोजूयात 1 2 3 4 5 आहेत. 2 मध्ये 1 2 3 4 5 2 मध्ये ही 5 आहेत. 3 मध्ये 1 2 3 4 5 3 मध्ये ही 5 आकृत्या आहेत. पर्याय क्रमांक 4 त्याच्यामध्ये
1 2 3 4 5 6 6 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 ही पेंटोमिनो आकृती नाही. प्रश्न क्रमांक 30. 8 ऑक्टोबर 2016ला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख येईल? 8 ऑक्टोबर 2016ला दुसरा शनिवार होता, म्हणजे त्याच्या आधीचा शनिवार हा 7 दिवसापूर्वी असेल. म्हणजे आधीचा शनिवार, पहिला शनिवार हा 1 तारखेला, दुसरा 8 तारखेला, त्याचा पुढचा शनिवार 15 तारखेला आणि चौथा शनिवार 22 तारखेला येईल. तर आपल्याला विचारलं आहे चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख येईल? तर 1 2 3 4 म्हणजे 22 ऑक्टोबर येईल. पर्याय क्रमांक 1 22 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 31. 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदीचे 2 आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती कशी काढणार? तर तयार होणारी आकृती ही आयताकृती असणार आहे, म्हणून आपल्याला इथे प्रथम आयताकृती 2 आयत काढायचे आहेत आणि त्या आयताची नंतर परिमिती काढायची आहे. बाजू 13 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजे 13 अधिक लांबी येणार आहे त्याची 26. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग लांबी आहे त्याची 26 आणि रुंदी आहे 5. मग आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. इथे लांबी आहे 26 आणि रुंदी आहे 5, म्हणून 2 कंसात लांबी 26 अधिक रुंदी 5. मग आता हे आपल्याला सोडवायचं आहे. 2 कंसात 26 अधिक 5 म्हणजे 31. 2 गुणिले 31 बरोबर 62 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32 सोडवा. कंसात 15/7 अधिक 6/7 वजा 2/7 कंस पूर्ण वजा 4/7 बरोबर किती? सर्वात आधी आपल्याला कंसातील ज्या काही गणिती क्रिया आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत. 15 अधिक 6 वजा 2 भागिले 7 वजा 4/7. इथं छेद समान आहे त्यामुळे डायरेक्ट आपण त्या क्रिया करणार आहोत. 15 अधिक 6 बरोबर 21 वजा 2/7. 21 वजा 2/7 बरोबर 19/7 वजा 4/7. 19 वजा 4/7 बरोबर 15/7. इथे 15/7 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 15/7. प्रश्न क्रमांक 33. b गुणिले 1/8 बरोबर 8 तर b बरोबर किती? इथे b ची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे. b गुणिले 1/8 बरोबर 8. तिरकस गुणाकार करणार आहोत आपण. 8 गुणिले 8/1 म्हणून b बरोबर 64. पर्याय क्रमांक 3 64. प्रश्न क्रमांक 34. रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यापैकी 25% झाडे आंब्याची, 20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहे. तर सुपारीची एकूण किती झाडे आहेत? यामध्ये सर्व टक्केवारीची प्रथम आपण बेरीज करणार आहोत. 25% अधिक 20% अधिक 40%. ह्या टक्केवारींची आपण बेरीज आधी करणार आहोत.
मग 25 अधिक 20 अधिक 40 बरोबर 85%. एकूण झाडे 85% आहेत आणि उरलेली सुपारीची झाडे आहेत. मग 100%तून 85% वजा करायचे म्हणजे उरलेली सुपारीची झाडांची टक्केवारी आपल्याला भेटणार आहे. मग 100 वजा 85 बरोबर 15%. एकूण 15% झाडे ही सुपारीची आहे म्हणून मग 2100च्या 15% काढायचे आपल्याला आहे. 2100 झाडांपैकी 15% झाडे ही सुपारीची आहे. मग 2100चे 15% म्हणजे 2100 गुणिले 15/100. हे गणित सोडवल्यास आपल्याला उत्तर येतं 315. पर्याय क्रमांक 300. पर्याय क्रमांक 3 315. प्रश्न क्रमांक 35. 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? 6 ठिकाणी कापले. येथे लक्षात घ्या 6 ठिकाणी जरी कापले असेल तरी तुकडे हे 7 होतात. विद्यार्थ्यांची इथं गफलत होते की त्यांना वाटतं 6 तुकडे होतात, तर तसं नाही. 6 ठिकाणी कट केल्यावर त्याचे 7 तुकडे होतात. म्हणून आपल्याला 42,000ला 7ने भागायचं आहे. इथे 42,000 भागिले 7 बरोबर याचा भागाकार करायचा आहे. भागाकार येतोय 6000 मिलीमीटर. 6000 मिलीमीटर यामध्ये पर्याय नाही. पर्याय मीटरमध्ये 600 मिलीमीटर दिलेला आहे, पण मग 6000चा मीटरमध्ये करायचं आहे आपल्याला कन्वर्ट त्याचं, कारण 6000 मिलीमीटर पर्याय नाही. मग 6000ला 1000ने भागायचे कारण 1000 मिलीमीटर बरोबर 1 मीटर, म्हणून 6000ला 1000ने भागलं तर 6 मीटर येतं उत्तर. आणि पर्याय क्रमांक 2 इथे दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 6 मीटर. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? यामध्ये सर्व काही 0 0 0 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. संख्या तिसरी आहे 6.0, म्हणून पर्याय क्रमांक 3 6.0 ही सर्वात मोठी संख्या आहे. प्रश्न क्रमांक 37. 3 चौकोन वजा 3 वर्तुळ बरोबर 3 त्रिकोण दिलेले आहेत. चौकोन वर्तुळ त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? मग हे अंक सिरियली टाकायचा. पर्याय क्रमांक 1 मध्ये 7 वजा 3 बरोबर 5 येत नाही, हा पर्याय नाही. 9 वजा 4 बरोबर 5 हे बरोबर येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 9 4 5 या संख्या आपल्याला मिळतील. प्रश्न क्रमांक 38. 4,97,998, 4,98,989, 4,97,889, 4,97,999 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती येते? प्रथम आपल्याला ह्या संख्या उतरत्या क्रमाने लिहाव्या लागणार आहेत. म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी, नंतर लहान लहान लहान, सर्वात शेवटी सर्वात लहान संख्या. सर्वात आधी मोठी संख्या कोणती आहे? 4,98,989. 2 नंबरला 4,97,999. 3 नंबरला 4,97,998 आणि 4 नंबरला 4,97,889. मग सर्वात पहिली संख्या कोणती आहे? 4,98,989. याच्यातून तिसऱ्या क्रमांकाची संख्या आहे 4,97,998. या दोघांची बेरीज करायची आहे. या दोघांची बेरीज आपल्याला मिळते 9,96,987. पर्याय क्रमांक 1 9,96,987. प्रश्न क्रमांक 39. रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे 3 डझन पेन्सिली विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिली 150 रुपयाला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला? यामध्ये रोहितने 3.5 रुपयाला एक पेन्सिल घेतलेली आहे. अशा 3 डझन पेन्सिल घेतलेल्या आहेत. 1 डझनमध्ये 12 पेन्सिल येतात. मग 3.5 रुपये म्हणजे 3 रुपये 50 पैसे गुणिले 3 डझन म्हणजेच 1 डझनमध्ये 12, तर 3 डझनमध्ये 36 पेन्सिल, म्हणून 3.50 गुणिले 36 बरोबर याचा गुणाकार करायचा आहे आणि तो गुणाकार येतोय 126 रुपये.
म्हणजे 126 रुपयाला त्याने सर्व पेन्सिल घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व पेन्सिली त्याने 150 रुपयाला विकल्या आहे, म्हणजे अर्थातच त्याला यामध्ये नफा झालेला आहे. आणि नफ्याचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत, म्हणजे 150 वजा 126 बरोबर 24 रुपये. या ठिकाणी त्याला रोहितला 24 रुपये नफा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 40. सुशांतने 35 रुपये 5 पैसे ही रक्कम 35.5 अशी लिहिली तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल? 35 रुपये 5 पैसे म्हणजेच 35.50 अशी लिहितात, पण सुशांतने ती 35 रुपये 5 पैसे म्हणजे 35.05 अशी लिहितात आणि ती सुशांतने 35.5 अशी लिहिली आहे. मग 35.50 वजा 35.05 बरोबर उत्तर येत आहे 0.45 म्हणजे 45 पैसे. पर्याय क्रमांक 1 45 पैसे. प्रश्न क्रमांक 41. 855 मीटर लांब व 205 मीटर रुंद मापाचा भूखंड 400 रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती? हा दिलेला भूखंड हा आयताकृती आहे. येथे आपल्याला आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 855 गुणिले रुंदी आहे 205. ह्या दोघांचा गुणाकार येतोय 1,75,275 चौरस मीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. आता हे त्याने भूखंड हा 400 रुपये चौरस मीटरने विकलेला आहे. मग इथे क्षेत्रफळ आलेलं आहे 1,75,275 चौरस मीटर गुणिले 400. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. प्रथम 2 शून्य मांडून घ्यायचे आणि नंतर प्रत्येक संख्येला 4 ने गुणायचं. उत्तर येत आहे 7,01,10,000. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7,01,10,000. प्रश्न क्रमांक 42. धनेश जवळ 50 रुपये 20 रुपये 10 रुपये 5 रुपयेच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 1,020 रुपये असल्यास धनेश जवळ 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? येथे आपण पर्याय पडताळून पाहणार आहोत. पर्यायाकडून उत्तराकडे जाणार आहोत. 50 रुपयाच्या नोटा विचारलेल्या आहेत. 50 रुपयाच्या 12 जर नोटा घेतल्या आपण तर 12 गुणिले 50 बरोबर 600. 12 गुणिले 20 बरोबर 240. 12 गुणिले 10 बरोबर 120 आणि 5 गुणिले 12 गुणिले 5 बरोबर 60. आणि या सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज 1,020 येते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे 12. पर्याय क्रमांक 2 12. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी असत्य विधान कोणते? आयताचे सर्व कोन समान मापाचे असतात. 2 आयताच्या सर्व बाजू समान मापाचे असतात. 3 चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात. 4 चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. यामध्ये असत्य म्हणजे चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 2 आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. प्रश्न क्रमांक 44. स्वराने दशादशे 7 दराने 20,000 रुपये 5 वर्षांसाठी बँकेत ठेवले तर तिला किती व्याज मिळेल? येथे आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र आहे मदक म्हणजे मुद्दल गुणिले मुदत गुणिले काळ छेद 100. इथं मुद्दल आहे 20,000 गुणिले काळ आहे 5 गुणिले दर आहे 7. यांना 100 ने भागायचं आहे भागिले 100. 200 गुणिले 5 गुणिले 7 बरोबर 200 गुणिले 5 35. 2 शून्य मांडायचे आणि 35 गुणिले 2 करायचं
70 आणि ते वरचे 2 शून्य म्हणजे 7000. पर्याय क्रमांक 3 इथे दिसत आहे. पर्याय क्रमांक 3 7000. प्रश्न क्रमांक 45. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विनाथांब बसच्या दिवसभरात 4 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 42 प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी 85 रुपये असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती झाले? बसने एकूण 4 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस 42 असं येऊन जाऊन एका फेरीत 84 प्रवासी होतात. 42 गुणिले 2 बरोबर 84 प्रवासी एका फेरीला. अशा 4 फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत म्हणून 84 गुणिले 4 बरोबर. यांचा गुणाकार केला असता उत्तर आपल्याला मिळतं 84 गुणिले 4 बरोबर 336. 336 गुणिले 85 कारण प्रत्येकी 85 रुपये तिकीट आहे म्हणून या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार येतोय 28,560. पर्याय क्रमांक 3 28,560. प्रश्न क्रमांक 46. 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. यामध्ये पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिसतोय. 15,15,15 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47. 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल? 42 गुणिले 10 म्हणजे 420. 10 गुणिले 1 बरोबर 10 बरोबर 420. 420 मधून 10 एकक वजा केले तर उत्तर आले 410. आणि 500 मधून 410 वजा केले असता उत्तर येतं 90. आणि 90 म्हणजे 9 दशक. किती दशक मिळतील तर 9 दशक. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 48. 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. 5 गुणिले 60 बरोबर 5 तासामध्ये 300 मिनिटं असतात. मग 300 आणि हे 35. 300 अधिक 35 बरोबर 335 म्हणजे 5 तास 35 मिनिटे म्हणजेच 335 मिनिटे. पर्याय क्रमांक 4 335 मिनिटे. प्रश्न क्रमांक 49. खालील विधानापैकी असत्य विधान कोणते? 1. वर्तुळाचा व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. 2. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. 3. वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. 4. एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो. अचूक विधान आहे एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो. प्रश्न क्रमांक 50. 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळवल्यास 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करता येईल? त्यासाठी आपल्याला सर्वात आधी लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे तर ती आहे 1,00,000. ह्या 1,00,000 मधून आपल्याला 85,164 ही संख्या वजा करायची आहे. यांची वजाबाकी केली असता आपल्याला उत्तर येते 14,836. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 51. 7.7 अधिक 0.7 अधिक 00.70 अधिक 0.07 अधिक 0.77 अधिक 0.00007 बरोबर किती? ह्या सर्वांची एकाखाली एक व्यवस्थितरित्या मांडणी करायची. त्या दशांश रूपाच्या खाली एकाखाली एक व्यवस्थितरित्या ते मांडून घ्यायची आणि नंतर त्यांची बेरीज करायची. 7.7 अधिक 0.7 अधिक 0.70 अधिक 0.07 अधिक
77 अधिक 0.000007 या सर्वांची बेरीज करायची. या सर्वांची बेरीज येते 9,40,07. यामध्ये पर्याय क्रमांक आहे 1. प्रश्न क्रमांक 52. चुकीचा पर्याय कोणता? आकृती दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्या पाहून पर्याय आपल्याला निवडायचा आहे. याच्यामध्ये आकृत्यांचा अपूर्णांकामध्ये त्यांचं लेखन केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे. इथे 1/3 असायला हवं, तर 1/4 आहे. प्रश्न क्रमांक 53. प्रदीपजवळ 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाच्या, निमपट नोटा 50 रुपयाच्या व दुप्पट नोटा 1 रुपयाच्या असे मिळून एकूण 10,080 रुपये आहेत. तर प्रदीपजवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? पर्याय क्रमांक 3 40. प्रश्न क्रमांक 54. 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? त्यासाठी आपल्याला आधी सर्वात मोठी मूळ संख्या पाहावी लागेल, ती आहे 97 आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे 3. 97 गुणिले 3 बरोबर 291. पर्याय क्रमांक 2 291. प्रश्न क्रमांक 55. 4/7, 7/4, 2/28, 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? या सर्व अपूर्णांकांचे छेद हे असमान आहेत. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी छेद समान करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छेद समान असताना ज्या संख्येचा अंश लहान असतो तो अपूर्णांक हा लहान असतो. त्यासाठी आपण सर्वात आधी छेद समान करून घेऊया. त्यासाठी सर्वात मोठा छेद इथे 28 दिलेला आहे. सर्व अपूर्णांकाचा छेद आपण 28 करून घेऊया. सर्वात आधी पहिला अपूर्णांक 4/7, त्यामध्ये 7 चोक 28 छेदाला आणि अंशाला सारख्या संख्येने गुणायचं. 7 गुणिले 4, 4 गुणिले 7. अशा पद्धतीने आपण 7/4 आणि 5/14 यांचाही छेद समान करून घेणार आहोत. 7 गुणिले 7/4 गुणिले 7 बरोबर 49/28. 5 गुणिले 2/14 गुणिले 2 बरोबर 10/28. 2/28. पर्याय क्रमांक आहे 2/28. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 56. 29/8 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही? सममूल्य अपूर्णांक म्हणजे ज्यांची किंमत सारखी असते. यामध्ये 8 गुणिले 3 अधिक 5 छेद 8 बरोबर 8 2 7 24 अधिक 5 29/8. हा सममूल्य अपूर्णांक आहे. पुन्हा दुसराही सममूल्य अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 8 गुणिले 3 अधिक 6 याचं उत्तर मात्र 29/8 येत नाही, 30/8 येते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 3.6/8 हा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक नाही. प्रश्न क्रमांक 57. गौरीने 14,500 रुपयास घेतलेला टीव्हीला 350 रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले. नंतर तो टीव्ही 16,000 रुपयांना विकून टाकला. तर तिला या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? गौरीने टीव्ही हा 14,500 रुपयांना घेतलेला आहे आणि त्याला खर्च केलेला आहे 350 म्हणजे 350 रुपये. एकूण तो टीव्ही तिला 14,850 रुपयांना बसला आणि तो तिने विकला आहे 16,000ला. म्हणजे इथे तिला नफा झालेला आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 16,000 वजा खरेदी किंमत आहे 14,850. म्हणजे
₹1150 म्हणजे पर्याय क्रमांक 3 1150. वरील आकृतीत वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 रेषाखंड काढता येतील आपले. प्रश्न क्रमांक 59. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? यामध्ये एक ग्रोस म्हणजे ते माहिती हवं आपल्याला आधी. एक ग्रोस म्हणजे 12 डझन. एक दस्तामध्ये 2 डझन कागद असतात. एक दस्ता बरोबर 2 डझन, म्हणून 5 दस्ते कागद वापरले आहे. 5 दस्ते म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजे 10 डझन कागद इथे वापरलेले आहेत. एक ग्रोस म्हणजे 12 डझन, त्यातून 10 डझन वापरले गेले म्हणजेच 2 डझन कागद शिल्लक राहिलेले आहे. आणि 2 डझन कागद म्हणजेच एकूण 24 कागद. शिल्लक राहिलेले कागद आहेत 24. पर्याय क्रमांक 4 24. प्रश्न क्रमांक 60. सायलीने मॅरेथॉनमध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केले तर 1 मिनिटात तिने किती अंतर कापले? 4 किलोमीटर म्हणजेच 4000 मीटर. 4000 मीटर अंतर तिने 10 मिनिटात पूर्ण केलेलं आहे, म्हणून 4000 भागिले 10 बरोबर 400 मीटर. पर्याय क्रमांक 3 400 मीटर अंतर तिने 1 मिनिटात पूर्ण केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 61. इष्टिका चितीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? इष्टिका चितीला 6 बाजू आणि 12 कडा असतात. मग 6 अधिक 12 बरोबर 18. आणि घणाला 12 कडा असतात. 12 आणि 8 शिरोबिंदू असतात. 12 अधिक 8 बरोबर 20. ह्या दोघांची वजाबाकी केली तर 2 असं उत्तर येतं. मग पर्याय क्रमांक 1 2 ने कमी. प्रश्न क्रमांक 62. 6 स्टार 54 स्टार ह्या संख्येस 9 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी म्हणजे चांदणीच्या जागी कोणता अंक असेल? तर त्या जागी आपल्याला प्रत्येक अंक ठेवून पाहायचा आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करून तर 9 ने भाग जातो का पाहूया. पर्याय क्रमांक 1 6. संख्या येते 66,546 भागिले 9. त्याचं उत्तर येत आहे 73. 6 ने ह्या संख्येला 6 हा अंक ठेवल्यास पूर्ण भाग जातोय. उत्तर येते 7344, म्हणून पर्याय क्रमांक 1 6. प्रश्न क्रमांक 63. शबनमने तिच्याजवळ असलेल्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिले तर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिले असतील तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती? शबनमने तिच्याजवळच्या चॉकलेटपैकी 15% चॉकलेट जोसेफला दिलेले आहे आणि ते 15% चॉकलेट म्हणजेच 30 चॉकलेट आहेत. शबनम जवळच्या 15% चॉकलेट म्हणजे 30, तर मग 100 पैकी आपल्याला किती हे काढायचं आहे. म्हणून 100 गुणिले 30 भागिले 15 हे गणित आपल्याला सोडवायचं आहे इथे. आणि 15 1 15 15 30 म्हणजे 100 गुणिले 2 बरोबर 200. याचा अर्थ शबनमकडे 200 चॉकलेट होती. आणि पर्याय क्रमांक 4 आपल्याला इथे दिसत आहे. पर्याय क्रमांक 4 200. प्रश्न क्रमांक 64. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षांसाठी काही दराने संतोषला वापरायला दिले.
संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर दशादशे किती असेल? इथे आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले काळ भागिले 100. इथे आहे व्याज आहे 4,500, मुद्दल आहे 15,000, काळ आहे 3 वर्ष आणि दर काढायचा आहे भागिले 100. 450 भागिले 15 गुणिले 3 बरोबर 30 भागिले 3 बरोबर 10. म्हणजेच राहुलने दशादशे 10 दराने दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 65. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? आपल्याला त्यासाठी 24चे विभाजक सर्वात आधी माहिती पाहिजे. 24चे विभाजक आहेत 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24 आणि या सर्वांची बेरीज करायची आहे. या सर्वांची बेरीज केली असता उत्तर येते 60. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? त्यासाठी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या माहिती पाहिजे. ती आहे 99,999 आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. यांची बेरीज केली असता उत्तर येते 1,98,000. त्यानंतर 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर ती आहे 100. आलेल्या उत्तरातून ती वजा करायची. 1,98,000 मधून 100 वजा केले असता उत्तर येते 99,998. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 67. माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 झाला तर त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल? माधवचा जन्म 15 जून 2011 झालाय. त्याचा पहिला वाढदिवस 15/6/2012 असेल. दुसरा 15/6/2013. तिसरा वाढदिवस 15/6/2014. चौथा वाढदिवस 15/6/2015 आणि 5वा वाढदिवस 15/6/2016 असेल. 12ला पहिला, 13ला दुसरा, 14ला तिसरा, 15ला चौथा आणि 16ला 5वा वाढदिवस असेल. त्याचा जन्मवार आहे गुरुवार. तर 5व्या वाढदिवसाचा वार काढायचा आहे आपल्याला. तर 2012ला गुरुवार लावायचे कारण 2012 हे लीप वर्ष आहे. 13ला 1 दिवस, 14ला त्याच्या पुढचा दिवस वाढवायचा आहे, 15ला त्याच्यात आणखीन 1 दिवस वाढ होईल आणि 16ला 2 दिवसांची वाढ होणार आहे कारण 16 देखील लीप वर्ष आहे. ह्या सर्व दिवसांची आपण आता बेरीज करूया. 2, 1, 1, 1, 2 आले 7 दिवस म्हणजे 7 दिवसांनी पुढे जाणार आहे त्याचा जन्मवार 5व्या वाढदिवसाच्या दिवशी. मग जन्मवार आहे गुरुवार, त्याच्यामध्ये 7 मिळवले तर पुन्हा गुरुवारच येतो म्हणून पर्याय क्रमांक 2 गुरुवार. प्रश्न क्रमांक 68. 6/10 या अपूर्णांकात 6/10 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? आपण पर्याय तपासून पाहूया. पर्याय पहिला घेऊया 5 वेळेस. 6/10 अधिक 6/10 अधिक 6/10 अधिक 6/10 अधिक 6/10 असं 6/10ची 5 वेळेस बेरीज करूया तर उत्तर येते 30/10 म्हणजेच 3. मग आपण 6/10 मध्ये 6/10 3 4 वेळेस मिळवले आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 3. 6,363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? सहा 6,336 भागिले 9
बरोबर 707. याचा 9 हा भाजक 2ने कमी 2 वजा करायचे 9 मधून उत्तर 7 येतं. मग 6363 भागिले 7 बरोबर 909 येतं उत्तर. मग 909 वजा 707 बरोबर 202 म्हणजे पर्याय क्रमांक 4 202. प्रश्न क्रमांक 71. 5, 6, 7, 8, 9 हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा की जिला 8ने निशेष भाग जाईल. 97,856 भागिले 8 जर केलं तर उत्तर येते 12,232. म्हणजेच पर्याय म्हणजेच निशेष भाग गेलेला आहे 8ने या संख्येला. म्हणून पर्याय क्रमांक 4 97,856. प्रश्न क्रमांक 72. 24 ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू झाला व 16:45 वाजता संपला. सामना संपला त्यावेळी 12 ताशी घड्याळात किती वाजले असतील? तर पर्याय क्रमांक 2 4:45 झाले असतील. प्रश्न क्रमांक 73. 50चा 50% किती? 50 गुणिले 50 भागिले 100. 2 शून्य गेले, 5 5 25 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 25. 50चा 50% म्हणजे 25. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74 व 75 साठी संख्या चिन्ह दिलेले आहेत. पायी येणाऱ्यांचे 3 त्रिकोण, सायकलवर 4 त्रिकोण, रिक्षाला 5 त्रिकोण, 6 त्रिकोण आणि पालकांसोबत 2 त्रिकोण. तर प्रश्न क्रमांक 74. तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे? एका त्रिकोणाला 50 विद्यार्थी आहेत. तर एकूण 15 चित्र दिलेले आहेत. 15 गुणिले 50 म्हणजे एका चित्राला 50 विद्यार्थी, म्हणून 15 गुणिले 50 बरोबर 750 म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 75. रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहेत? रिक्षाने येणारे विद्यार्थी आहेत 6 गुणिले 50, 6 पंचे 30 संतोष 0 म्हणजे 300 विद्यार्थी. रिक्षाने येणारे विद्यार्थी आहेत 300 आणि सायकलने येणारे विद्यार्थी आहेत 4 गुणिले 50, 5 चौक 20 आणि 0 म्हणजे 200. मग 300 वजा 200 बरोबर 100. पर्याय क्रमांक 3 100. पर्याय क्रमांक 3 100.